त्याच्या गाडीचं पेट्रोल संपलं. ओके. आता विचार करा की लोणावळा खंडाळ्याचा मधला रोड, कुठेतरी तो रोडवर थांबलाय, रात्रीचे 12-1-2 वाजलेत, बरोबर. त्याची बायको आणि तोच आहे आणि तो थांबलाय. तो ट्राय करत होता की कुठे मेकॅनिक भेटतोय का. ही आत्ताचीच गोष्ट आहे, म्हणजे 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्याची जी बायको होती ॲनी डिसूजा, ती गाडीच्या खाली उतरले आणि चर्चा करायला लागली, आता आपल्याला या मार्गातून कसं काढता येईल, हे काढता येईल. तिथून त्यांना एक माणूस लंगडत येताना दिसला. आणि म्हटलं काय झालं. त्यांनी त्याला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला त्याच्या तोडक्या मोडक्या मराठीमध्ये. मी एक काम करतो, तुम्ही चला माझ्या बरोबर, गाडी ढकलू आपण आणि तिकडे जाऊ. ते ढकलत त्या तो जो बायपास होता जिथं तो सर्व्हिस रोड होता तिकडे घेऊन गेले. डेव्हिडचं बरोबर होतं एका ठिकाणी की माहित नाही तो माणूस कोणी कुठे नेतोय, कदाचित लोटारू असेल. त्यामुळे तो म्हटलं होतं की बघा मी इकडेच थांबतो, या इकडे ह्याच्या पुढे येणार नाही मी. तर चालेल बोलला, तू ऑलरेडी आत आलायस. हे खूप गूढ पद्धतीत तो बोलला. ओके. हा जो लंगडत गेलेला माणूस होता त्यांनी एक धिप्पड असे 6 फूट 5 इंचाचा माणूस आणला. बोलला हा मेकॅनिक आहे, हा तुमची गाडी दुरुस्त करेल. जेव्हा ते तिकडे थांबले होते एक अशी अँबॅसिडर आली आणि त्या अँबॅसिडर म्हणून एक बाई उतरली. ती म्हणली माझी गाडी परत बंद पडली. तो उठला, काय मॅडम आज परत गाडी बंद पडली का. म्हटली हो, मागेच माझं परत मला ती धडकली गाडी मागून आणि माझी गाडी बंद पडली, तू ठीक कर. जसं डिसूजा ते बघायला गेला काय झालंय गाडीला, तर त्या गाडीचा जो मागचा भाग होता तो पूर्ण असं क्रश झाला होता. ओके. तो म्हटला की तुम्ही कुठे बसला होता. शिट.